नमस्कार, माझे नाव दीक्षावंत जाधव. नमस्कार, माझे नाव साक्षी जाधव. आज आपण शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी याच्यावर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. पुढील वाक्यांमध्ये अधोरेखित केलेल्या सर्व नामांचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडून योग्य पर्याय सांग. तुम्ही विज्ञान प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. अधोरेखित शब्द तुम्ही. पर्याय 1 प्रथम पुरुष, पर्याय 2 द्वितीय पुरुष, पर्याय 3 तृतीय पुरुष, पर्याय 4 दर्शक. पर्याय 2 द्वितीय पुरुष. समूहगीत स्पर्धेत कोण भाग घेणार? अधोरेखित शब्द कोण. पर्याय 1 सामान्य, पर्याय 2 संबंधी, पर्याय 3 प्रश्नार्थक, पर्याय 4 आत्मवाचक. पर्याय 3 प्रश्नार्थक. आपले काम स्वतः करा. अधोरेखित शब्द स्वतः. पर्याय 1 आत्मवाचक, पर्याय 2 प्रथम पुरुष, पर्याय 3 सामान्य, पर्याय 4 पुरुषवाचक. पर्याय 1 आत्मवाचक. तो तोंडी परीक्षेला आजारी असल्याने गैरहजर आहे. पर्याय अधोरेखित शब्द तो. पर्याय 1 प्रथम पुरुष, पर्याय 2 द्वितीय पुरुष, पर्याय 3 दर्शक, पर्याय 4 तृतीय पुरुष. पर्याय 4 तृतीय पुरुष. ही आमची प्राथमिक शाळा. अधोरेखित शब्द ही. पर्याय 1 संबंधी, पर्याय 2 सामान्य, पर्याय 3 दर्शक, पर्याय 4 पुरुषवाचक. पर्याय 3 दर्शक. आपण सर्वजण सहलीस नक्की जाऊ. अधोरेखित शब्द आपण. पर्याय 1 आत्मवाचक, पर्याय 2 प्रथम पुरुष, पर्याय 3 द्वितीय पुरुष, पर्याय 4 तृतीय पुरुष. पर्याय 2 प्रथम पुरुष. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अधोरेखित शब्द ज्याची. पर्याय 1 दर्शक, पर्याय 2 सामान्य, पर्याय 3 पुरुषवाचक, पर्याय 4 संबंधी. पर्याय 4 संबंधी. नाटक संपण्यापूर्वीच कोणी पडदा ओढला ते सांगा. अधोरेखित शब्द कोणी. पर्याय 1 अनिश्चित, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3 दर्शक, पर्याय 4 पुरुषवाचक. पर्याय 1 अनिश्चित. तू एवढा लाडू खाऊन टाक. अधोरेखित शब्द तू. पर्याय 1 तृतीय पुरुष, पर्याय 2 प्रथम पुरुष, पर्याय 3 द्वितीय पुरुष, पर्याय 4 दर्शक. काय हो ही महागाई. अधोरेखित शब्द काय. पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक, पर्याय क्रमांक 2 सामान्य, पर्याय क्रमांक 3 संबंधी, पर्याय क्रमांक 4 पुरुषवाचक. पर्याय 2 सामान्य. पुढील शब्दांसाठी योग्य पर्याय सांग. मराठी भाषेत एकूण मूळ सर्वनामे किती आहेत? पर्याय 1 8, पर्याय 2 9, पर्याय 3 7, पर्याय 4 10. पर्याय 2 9. पुढील कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुष सर्वनाम आहे? पर्याय 1 आपण पताका तयार करणार आहोत. पर्याय 2 आपले काम आपणच केले पाहिजे. पर्याय 3 आपले ते आले नाहीत आज. पर्याय 4 आपण छान भाषण केले समारोपाचे. पर्याय 4 आपण छान भाषण केले समारोपाचे. पुढील पैकी कोणत्या वाक्यात सामान्य सर्वनाम नाही? पर्याय 1 मला काय हवे ते तुमच्याकडे मागेल. पर्याय 2 तुला रस्त्यात कोण भेटले ते सांग. पर्याय 3 आता मी याबद्दल काय बोलावे. पर्याय 4 परिपाठाला गोष्ट कोण सांगणार ते बोला. पर्याय 3 आता मी याबद्दल काय बोलावे. पुढील पैकी कोणते सर्वनाम पुल्लिंग व स्त्रीलिंग दोन्हीसाठी वापरू शकतो? पर्याय 1 तू, पर्याय 2 ती, पर्याय 3 ते, पर्याय 4 तो. पर्याय 1 तू. जे चकाकते ते सोने नसते हा सुविचार मी सांगितला. या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले नाही? पर्याय 1 अनिश्चित, पर्याय 1 अनिश्चित, पर्याय 2 संबंधी, पर्याय 3 पुरुषवाचक, पर्याय 4 दर्शक. पर्याय 1 अनिश्चित. धन्यवाद.